गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधू आणि भगिनींनो, तुम्ही कसे आहात? तुमचा आजचा दिवस कसा होता? आजचा दिवस म्हणजे हफ्त्यातला पहिला दिवस ट्रेडिंगचा सोमवार. आपण काय बोललो होतो, काय समजलो होतो? आपण काय बोललो होतो की मार्केट पहिला टार्गेट जर गॅप अप ओपन झालं तर सकाळ सकाळच आपल्या 200चं टार्गेट भेटेल आणि इथे आपल्याला ग्रीन कॅन्डल बघायला भेटेल. किंवा मार्केट जर 920 ची लेवल खाली 920 ची लेवल तोडेल, कुठली ही लेवल तोडेल, तर आपल्याला एक फॉल बघायला नक्कीच भेटेल. तो पण असेल 700 पर्यंत. ओके, पण मार्केट तसं न काय करता मार्केट काय केलं, गॅप डाऊन ओपन देऊन आपल्या लेवलला टेस्ट करून एक छोटीशी प्राइजेशन बनवली. ओव्हरऑल बघायला गेलं मार्केट आज काय खास नव्हतं. प्रीमियम डिकेचे हिशोब खूप होते. आज मी जरा एक पर्सनल कामानिमित्त म्हणजे लग्न होतं, त्यामुळे मी बाहेर गेलो होतो लग्न अटेंड करायला. सकाळी 8लाच घर सोडलेलं. त्यामुळे माझ्याकडे सेटअप माझा जो असतो, माझा कम्प्युटर असतो, तिकडे माझे सेटअप लागतात, इंडिकेटर्स चार्ट पॅटर्न लागलेले असतात. तिकडे मला काय बघायला भेटत नाही, मला काही करता येत नाही. का करता येत? कारण मोबाईलवरती ट्रेडिंग करणं जरासं अवघड जातं. सगळ्या गोष्टी क्लिअर दिसत नाहीत. मेन तर कॅन्डल्स बरोबर दिसत नाहीत. ओके, स्क्रीन मोठा असल्यामुळे कॅन्डल्स मोठ्या दिसतात. आपण कॅल्क्युलेशन त्याचं बरोबर करू शकतो. लाईनिंग इंडिकेटर चार्ट पॅटर्न खूप क्लिअर दिसतं. जेवढी मोठी कॅन्डल तेवढी आपल्याला क्लिअरिटी येते. हा एक ट्रेडरचा हिशोब आहे. तुम्हाला पण थोड्या दिवसांनी कळेल की तुम्ही जेव्हा मोठ्या मोठ्या स्क्रीनवरती जाल तर तुम्हाला तो तुमच्यामधला बदलाव कळेल एक्झॅक्टली. ठीक आहे, तर तसंच होतं की मी सकाळी मग फॅमिली ग्रुपमध्ये एक छोटासा कॉन्सेप्ट टाकला, 60ला घ्यायचं आणि 80 टार्गेट आहे, 100 टार्गेट. कारण का मार्केटमध्ये मुवमेंट्स होत्या, कॉल साईडला मुवमेंट्स होत्या, फुट वरच्या साईडला होता नुसता दूर. सांगितलं, मी होल्ड केलंय आणि मग टार्गेटने माझं एकदम अचीव्ह झालं. ओके, अचीव्ह झालं, बरोबर अचीव्ह झालं. मी एक्झिट केलं. का? कारण का माझ्याकडे 20 पॉईंट, 60 ते 20 पॉईंट दोन लॉट जास्त होते, त्यामुळे मी जास्त करत नाही. आणि लग्नाला होतं ती पण टाकलं. एक्झिट बिकॉज आय एम वेडिंग, ट्रेडिंग ॲट वेडिंग, एनी कंडिशन पैसा आणाची. हा हिशोब असतो ट्रेडरचा. कुठेही बसा, कधी काही करा, पैसा आला पाहिजे. पण मी छोटी स्कॅल्पिंग केली कारण का काय, आज माझ्याकडे सेटअप नव्हता, म्हणून मी बाहेर बसून जेव्हा मी मोबाईलवरती असतो तेव्हा मी जास्त मोठे ट्रेड घेत नाही, मोठे कन्क्लुजन करत नाही, पण नक्कीच करतो कारण का मार्केटने प्राइजेशन दिलेली, आरामशीर प्राइजेशन दिली. त्यानंतर मार्केट साईडवेज गेलं आणि प्रीमियम डीके ते डीके राहिलेच. ओके, जो 60चा कॉल होता तो लगभग कितीला असेल आता बघा, 70ला आहे, 10 पॉईंट. ठीक आहे, म्हणजे मार्केटने काही एवढे मुवमेंट चांगले दिले नाही आहेत असे. नंतर किती, नंतर लगभग 12-12:30च्या नंतर. ओके, त्यामुळे तो हिशोब आपल्याला कळला पाहिजे, समजला पाहिजे. आता का दिला नाही तुम्हाला सांगतो मी. मार्केटनी सेलर्सनी प्रेशर दिला, परत बायर्सनी प्रेशर. कारण का मी तुम्हाला सांगितलं 920च्या खाली मार्केट 700 पर्यंत टार्गेट देईल, कारण का इकडे फॉल येऊ शकतो. पण मार्केटने बरोबर आपल्या लेवलला रेस्पेक्ट करून मार्केटने रिव्हर्सल दिलंय. ओके, रिव्हर्सल दिलं, प्राइजेशन केली. आता काय होतं, प्रिव्हियस डे हाय पण खूप इम्पॉर्टंट असतो. ओके, प्रिव्हियस डे हाय पण खूप इम्पॉर्टंट असतो. एक हाय आणि मार्केट इकडनं खूप काही रिजेक्शन घेतले, तेच आज मार्केटने रिजेक्शन घेतले. त्यामुळे मार्केट आता रेंज बॉन्ड झालेलं आहे आणि रेंज बॉन्ड मार्केटमध्ये खेळणं चुकीचं आहे. ओके, तर उद्या जी निफ्टीची एक्सपायरी आहे 16 डिसेंबरची, ओके, त्याच्यामध्ये काय होते, 2 दिवस मार्केट रेंज बॉन्ड आहे. ओके, तर आपण येऊया जरा लार्जर टाइम फ्रेम मध्ये बघूया मार्केट एक्झॅक्टली काय करायचा प्रयत्न करते. ओके, तर आपण काय करूया ना, आता लाईनी मारूया 15 मिनिटाच्या चार्ट वरती. बघा, डे हाय जो आहे लगभग 26,060चा. ओके, तर या लेवलला अशी लेवल येते, एक येते. ओके, आणि ती लेवल बरोबर इकडनं बाउन्स, इकडनं बाउन्स, इकडनं बाउन्स, इकडनं बाउन्स, इकडनं रिजेक्शन घेऊन बाउन्स, बाउन्स, म्हणजे लेवल्स आहेत स्ट्रॉंग. ओके, कालची आणि आजची जराशी मिस झाली, पण ठीक आहे, त्या लेवलला आहे. त्यामुळे उद्याचं मार्केट काय करताना हे खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, खालच्या लेवल्स बघा, लगभग ह्या लेवल्स आहेत. ओके, खालच्या ह्या का लेवल्स आहेत, कारण इथे इथे आणि मार्केट इथे कित्येक वेळा जायचा प्रयत्न केलाय. ओके,
मार्केटने आज पण त्याच लेवलला रिस्पेक्ट केलेलं, म्हणजे लेवल्स चेंज होतात हलक्या मागे पुढे, ठीक आहे. तर उद्याचा जो नो ट्रेडिंग झोन असायला पाहिजे माझ्या मते ना, लगभग 26,000. हा, ओके. त्याच्या खाली मी ह्याला रेड करतो आणि वरच्या साईडला आपण लगभग हा जो एरिया आहे, ओके, तो आपण ग्रीन करूया. डिमांड सप्लाय झोन आपला मार्क झालेला आहे, ओके. आता बघा, उद्या दिवशी जर मार्केट ही जी लेवल आहे 26,000, ओके, परत लिहितोय मी ते 26,000ची जी लेवल आहे, तिला मार्केटनी रेस्पेक्ट करत खाली येऊन एकदम बॉन्स दिला तर मी उद्या 26,060च्या वरती मी वरचा ट्रेड घ्यायचाच प्रयत्न करेन. आणि मार्केटनी जर ही लेवल तोडली, बघा हा जो 50 पर्यंत आहे, ती तोडून जर मार्केट लगभग समजा 920 तोडत आहे, तर मग मी खालच्या साईडला ट्रेड करायला नक्कीच प्रयत्न करेन. 920 बोलतो मी, हा वाला. तर मार्केट इकडनं परत खालच्या मार्गावरती येण्याचं शक्यता जास्त आहे. फर्स्ट टार्गेट जे असतील ते आपले लगभग 850. सेकंड टार्गेट जो असेल तो लगभग आपला 730, ओके. पण हे मी खूप मोठी गोष्ट सांगतोय, कारण का कसं माहिती की लेवल्स लागल्या तुम्हाला समजलं पाहिजे त्या गोष्टी कशा आहेत त्या. पण सेल फोडून टाकूया आणि 5 मिनिटाचा चार्ट होते, कारण आपला चार्ट 15 मिनिटावर लागलेला आहे. तर 5 मिनिटाचा चार्ट येऊन आपल्याला काय दिसते ते बघायला पाहिजे. नीट बघा, 26,000ची एक राऊंड फिगर आहे, 26,000ची एक राऊंड फिगर आहे, ओके. इथे आपला जो झोन झालाय खालचा 950चा झालाय, 950च्या खाली मार्केट जर 930ला सस्टेन करून खाली येत असेल, बघा परत ऐका, 930 तर मग 920, तर आपल्याला खालचे टार्गेट बघायला भेटतील. नाहीतर मी उद्या इकडनं पण मार्केटला वरच्या दिशेलाच बघतोय, ओके. आणि जर ट्रेड घ्यायचं असेल तर नक्कीच ह्या लेवलच्या वरती घ्या. वरच्या लेवल्स आपल्याला कशा कळतील? वरच्या लेवल्स आपल्याला लगभग कळतील. पहिला जो असेल लगभग 100, त्यानंतर 160 पर्यंत टार्गेट, त्यानंतर 200 पर्यंत टार्गेट, ओके. याला परत सेव्ह करूया. वरच्या बाजू लागलेल्या आहेत, खालच्या बाजू लागलेल्या आहेत. क्लिअर कट आपण छोट्या गोष्टींवरती लक्ष देणार आहोत. का देणार आहोत? कारण का उद्या आहे एक्सपायरी. उद्या भरमसाठ पैसा मार्केटमध्ये येणार, ट्रॅपिंग करायसाठी ट्राय करणार. उद्या मार्केट बहुतेक ह्या लेवलला पण क्लोज होण्याचे चान्सेस जास्त आहेत. का? ओके, तुम्हाला असं बघायचं असेल तर आपण इथे बघूया डेली वरती. आपण काल काय बोललो होतो की इथे उद्या एक ग्रीन कॅन्डल अपेक्षित आहे. का? जर तुम्ही ऐकला असेल व्हिडिओ, 3 3 3 3 आणि इथे 3, बघा 3 तर झालेले आहेत, पण ते 3 कसे झाले? खालच्या साईडला आले, कॅन्डल ग्रीन झाले, ओके. 3 कॅन्डल दिले, सायकोलॉजी बरोबर झाली. फक्त काय झालंय की ती खाली येऊन वरती गेलेली आहे, त्यामुळे जसं ट्रॅकिंग झालं आणि नंतर साईडवेज झाली. तर माझ्यासाठी ते पॉझिटिव्ह मार्केट आहे, नक्कीच माझ्यासाठी पॉझिटिव्ह मार्केट आहे, ओके. हा जो झोन आहे त्याच्यावरती मार्केट अजून स्टेबल आहे, त्यामुळे वरच्या मुवमेंटची एक अपेक्षा तर नक्कीच बनलेली आहे, ओके. दुसरी गोष्ट, प्राइस एक्शन जो करत असेल मार्केट, जी आपण लावलेली लाईन आहे ब्ल्यू लाईन, त्याला मार्केट रेस्पेक्ट करून वरती चाललेलं आहे. म्हणजे आता बघा इकडनं मग मार्केट ह्या लेवलला येऊन एकदा बाउन्स घेण्याचा प्रयत्न करेल असा, ओके. त्यासाठी उद्या मार्केट गॅपअप ओपन होऊन खालच्या दिशेने पण येण्याचा नक्कीच प्रयत्न करेल, कारण सेलर्स खूप प्रेशरमध्ये आहेत, ओके. तर हा डेलीमध्ये झालेला आहे. 5 मिनिटावरती आपल्याला काय दिसलंय ते आपण खूप बघणं जरुरी आहे, ओके. सिंपल ट्रेड आहे उद्या 950च्या खाली
जर मार्केट थांबत असेल आणि 20 ची लेवल तोडत असेल तर नक्कीच मी खालची ट्रेड घेईन आणि 26,000च्या वरती जर मार्केट सस्टेन होत असेल तर मी 26,060च्या वरती ट्रेडिंग करण्याचा प्रयत्न करेन. फर्स्ट टार्गेट, सेकंड टार्गेट असा करून. फर्स्ट टार्गेट आणि सेकंड टार्गेट 860चं. ओके, मार्केट सध्या तरी साईडवेज आहे. मार्केटमध्ये नेगेटिव्हिटी अशी काही दिसत नाही मला, त्यामुळे मुवमेंट्स येण्याची अपेक्षा अजूनही आहे. ओके, 3 ग्रीन तर बनलेले आहेत. उद्या पण मार्केट काय करू शकेल की ना, गॅप अप ओपन देऊन इथे मार्केट परत ह्याच झोन मध्ये येण्याचा प्रयत्न करेल, नक्कीच प्रयत्न करेल. नीट बघा, इकडनं हा ट्राय करून खाली येण्याचा प्रयत्न करेल आणि ह्याच झोन मध्ये परत राहण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे मार्केट उद्या वरनं आणि खालनं खूप प्रेशर मध्ये असणार आहे. त्यामुळे क्वांटिटी साईज तुम्ही कमी करा, सिंगल लॉट मध्ये खेळायचा प्रयत्न करा. 5 लॉट 10 लॉट नका करू, सिंगल लॉटला खेळा. जर तुम्हाला कॉन्फिडन्स असेल तर 10 लॉट वरती या 2 लॉट वरती या 3 लॉट वरती या. बाकी लगभग 9:30च्या नंतर या 9:45 नंतर ट्रेडिंग करण्याचा प्रयत्न करा. कारण का 5 मिनिटाच्या 3 कॅन्डल आल्या आणि जर 9:45 बोलत असेल तर 15 मिनिटाच्या 2 कॅन्डल आल्या. काय होतं ना, आपल्याला एक मुवमेंट कळते 15 मिनिटां 5 मिनिटांमध्ये बघून. ते जज करणं येणं जरुरी आहे. सायकोलॉजिकल पण ट्रेडिंग करणं जरुरी आहे, त्याचबरोबर बेसिक फंडामेंटल पण येणं जरुरी आहे. ओके, तर उद्या एक्सपायरी असल्यामुळे मी तुम्हाला परत सांगतो, उद्या एक्सपायरी म्हणजे प्रेशर असणार आहे. मार्केट सकाळ सकाळ पण तुम्हाला टार्गेट देऊन टाकेल, नाही तर काहीच देणार नाही, किंवा एक रेड कॅन्डल मोठी अशी फॉर्म करून टाकेल. त्यासाठी उद्याचं मार्केट खूप इम्पॉर्टंट बनते. एक्सपायरी असल्यामुळे व्हॉल्यूम जास्त असणार, व्होलेटाईल जास्त असणार आहे, पण यास एक दिशा भेटेल आपल्याला, जेणेकरून आपण येणाऱ्या भविष्यामध्ये खूप क्लिअर राहू. ओके, माझा आजचा पण शॉर्ट जो होता तो खूप खालपर्यंत गेलेला. हा जो शॉर्ट होता तो खूप खालपर्यंत गेला, पण मी होल्ड केला, कारण का मी सांगितलंच आय विल होल्ड, आय एम स्टील होल्डिंग ट्रेड. का असतं, मला कॉन्फिडन्स आहे म्हणून मी करतो ना ते. तुम्ही फक्त नुकसान करून कॉन्फिडन्स वाढवू नका. कॉन्फिडन्स कुठे वाढा, नित्य नियमाने अभ्यास करून. कॉन्फिडन्स कधी वाटतो, जेव्हा तुम्ही एक गोष्ट 10 वेळा करता, त्याच्यामध्ये तुम्ही तज्ञ होता, तन मन धन सगळं अर्पण करता, एकचित्त होता, एक ग्रत्त, एका कॉन्सन्ट्रेशननी तुम्ही ज्या वस्तूला बघता, समजता, ती गोष्ट तुम्हाला नक्कीच प्राप्त होते. तो हिंदी मध्ये कहावत आहे शाहरुख खान साहेबांचा, की किसी भी जिंदगी में किसी चीज को अगर शिद्दत से चाहो तो पूरी कायनात उसे मिलाने की कोशिश करती. म्हणजे काय, आपल्या बाजूला पॉझिटिव्ह ऑरा आहे. असं नाही बोलत आहे की मी उद्या करोडपतीच होईल, मला ह्या वर्षी मी करोडपती व्हायचं, हे चुकीचं आहे. पण त्यासाठी लागणारी मेहनत पण करणं जरुरी नाही. देवा मला पाव, मी हर वेळा सांगतो, देवा मला पाव नसतं, पाव बेकरीमध्ये. सकाळी उठा, देवाची अंघोळ करा, चांगले स्वच्छ कपडे घाला, देवाच्या पाया पडा आणि ट्रेडिंगला बसा. हा, पण देवा मी आज मला झालं तर मी एक नारळ देईन, 1 किलो पेढे देईन, संध्याकाळी तुझ्या दर्शनाला येईन. देवाला काय गरज नाहीये, तुम्हाला गरज आहे, हे समजा. त्यामुळे गरजाप्रमाणे देवाची भक्ती नका बदलू. एकच हिशोब आहे ट्रेडिंगचा एकच हिशोब आहे, ट्रेडिंग ट्रेडिंग आणि ट्रेडिंग. हे जर तुम्ही नित्यनेमाने करत राहाल, ह्याला एक्सपिरियन्स येईल, कॉन्फिडन्स येईल, सॅटिस्फॅक्शन येईल, रिझल्ट येतील आणि तुम्ही एक चांगले ट्रेडर बनवू शकाल. त्यामुळे मी हर वेळेला सांगतो, कोणावर डिपेंड नका राहू. मी बोलतो माझ्यावर पण डिपेंड नका राहू. व्हिडिओचा निमित्त बनवण्याचा हाच आहे की तुम्हाला सक्षम करावं, तुमच्या पायावरती उभं राहावं. रोज तुम्हाला एक लेवल्स द्यावे, इकडे मार्केट इकडे जाणार आहे, इकडे मार्केट इकडे जाणार, पण एक नॉलेज भेटते, एक दिशा भेटते. आणि माझं असं म्हणणं आहे की जेव्हा आपल्याला दिशा भेटते ना, तेव्हा आपली मेहनत अर्धी कमी होऊन जाते. पण तुम्ही नवी पत्ता कुठल्याही नव्या देशमध्ये जाता, तेव्हा तुम्हाला काहीच माहिती नसतं, कुठले स्ट्रीट्स काय, हे काय ते काय. तर तुम्ही ना मॅपच्या डायरेक्शननी जाता तुम्ही. तुमच्यावर तो डायरेक्शन वाला मोबाईलचा ऍप असतो, गुगल मॅप जिला बोलतो आपण, तुमच्यावर असतो. त्यामुळे तुम्ही सुखरूपपणे त्या डेस्टिनेशन पोहोचता.
तुमच्याकडे जर मॅपच नाहीये, तुमचा गोल आहे की मला आज इथे पोहोचायचंय, पण तुमच्याकडे मॅपच नाहीये, मॅप म्हणजे तुमच्याकडे एक्सपिरियन्स नाहीये, तुम्हाला काय समजत नाहीये, कळत नाहीये, तुम्ही फक्त ओव्हर ट्रेडिंगच्या पाठी बसलायत, सायकोलॉजी समजत नाहीये, तर तुम्ही इथे कधीच पोहोचू शकणार नाही. म्हणून हर वेळेला सांगतो, आपली मोटिवेशन लाईन काय आहे, तर तुम्हाला पण बाहेर झाले असेल सगळ्यांना, पहिले थांबायला शिका, कंट्रोल करा, पेशन्स घ्या. त्यानंतर जर तुम्ही ट्रेडिंग करताय, समजताय, शिकताय अरे गोष्टीला आणि ट्रेडिंग करताय, तर नक्कीच येणारे दिवस तुमचे प्रॉफिटमध्ये होतील. मार्केट जेवढं हार्ड आहे तेवढं सोपं पण आहे, पण कधी, जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये एकदम एकग्रत व्हाल, एकदम कॉन्सन्ट्रेट कराल, सगळ्या गोष्टी सोडून तुम्ही ह्याच्या पाठी पडाल. असं बोलत नाही की जॉब सोडा, संसार सोडा, सगळ्या गोष्टी करणं जरुरी आहे, पण ह्याला टाइम द्या. रात्री झोपण्याच्या पूर्वी 15-20 मिनिटं, अर्धा जरी चार्ट पॅटर्न, कॅन्डल पॅटर्न बघितलात ना, तर कॅन्डल तुमच्याशी बोलायला लागतील थोड्या दिवसांनी. तुम्ही बोलाल की वेडेपणा नाही, ट्रेडिंग करण्यासाठी हा वेडेपणा खूप जरुरी आहे. कळलं का? जिद्द पाहिजे माणसाला, आणि जिद्द माणसाला चांगली जिद्द, वाईट जिद्द नाही. चांगली जिद्द माणसाला एक शिखरावरती नक्कीच पोहोचवतो. मला पण त्याच तुम्हाला शिखरावरती बघायचंय. त्यासाठी आपण नित्यनेमाने रोज भेटत जाऊ, युट्यूबच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून. तुम्हाला काही प्रश्न असतील, पर्सनल प्रश्न असतील, तर तुम्ही नक्कीच विचारू शकता मला. माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा मोबाईल नंबर दिलाय. नवीन बॅचची माहिती घ्यायची असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही मला DM करा, मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. ओके, तर उद्याचा एक्सपायरी दिवस तुमच्यासाठी चांगला जावो, शुभ जावो, ग्रीन मध्ये क्लोजिंग हो, ही अपेक्षा करत हा व्हिडिओ थांबत आहे. थँक्यू, गुड नाईट, टेक केअर.